नमस्कार मित्रहो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण नवीन कादंबरीचा पुढील भाग ऐकत आहोत. एका नक्षलवाद्याचा जन्म. पण तत्पूर्वी कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर त्यांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील किंवा ऐकता येतील. चला तर मग सुरू करूया. हिशोब कोणालाच समजत नसे. सर्व आदिवासी लुटले जात होते हे समजत असूनही कोणी काही करू शकत नव्हते. लालसूला शाळेत पाठवून फायदा होणार होता, पण ते काही जरूला पसंत नव्हते. लालसूला नको शाळा, गोगलू मोठा झाला की पाहू. नाही, मी पाठवणारच लालसूला शाळेत. मैनीने निर्णय पक्का घेतला होता. जरूला राग अनावर झाला. आपला राग चेहऱ्यावर दिसून येऊ नये हे लहानपणापासूनच जरू शिकत आला होता. राग दिसून येऊ नये म्हणून तो खाली मान घालून काम करत राहिला. न राहून तो बोलला, घाल लालसूला शाळेत. पण तिकडे त्याला कापलं तर मला काही म्हणू नको. जोरूने निर्णायक वाक्य उच्चारले होते. मैना उठून झोपडीत गेली असणार हे पाहण्यासाठी त्याने मान वर करून पाहायची आवश्यकता समजली नाही. शेतात धानाचे भरघोस पीक येण्यासाठी देवीला लहान मुलांचा बळी देण्याची प्रथा त्यांच्या जमातीत आजही होती. काही वेळा पैशासाठी बापच आपल्या मुलांना शेतकऱ्यांना देत असत. धानाच्या कापणीच्या वेळी मुले पळविणाऱ्या टोळ्या फिरत असत. 2-3 महिने आदिवासी आपल्या मुलांना जपत असत. 2-3 गावाचे श्रीमंत पाटील या बाबतीत बदनामच होते. काल परवा गावात अशीच एक चर्चा चालू होती. नवीन शाळा होती, सरकारी होती की नाही हे कोणालाच माहीत नाही, पण शाळेत मुलांना जेवण कपडे मोफत मिळणार होते. इतक्या वर्षात या भागात कोणीही आदिवासींना कोणतीही गोष्ट मोफत दिली नव्हती. आदिवासींना त्यांच्या कामाचा मोबदलाही मिळत नव्हता. नक्की कापण्यासाठी मुले हवी असणार असे सर्वांना वाटत होते. पोलीस इकडे फारसे येतेही नसत. पोलीस पाटील ठाण्याच्या गावी जाऊन त्यांना सर्व गोष्टी पोहोचत्या करत असे व सर्व माहिती देत असे. गेल्या वर्षी बापाने सापळे तयार केले होते. लालसूच्या हट्टापायी एक सापळा घरीच ठेवला होता. रुपी व लालसू तो सापळा घेऊन घरी खेळत राहत. मागील महिन्यात दरवर्षीप्रमाणे बिडीपत्ता तोडण्याचा काळ होता. जवळच्या आकलनपल्ली गावात आंध्राच्या स्वामीनारायण ठेकेदाराचा डेरा पडला होता. दिवसभर काम पुरत असे. सकाळी पाने तोडून आणायची, दुपारी त्या पाण्याचे गठ्ठे बांधायचे व सायंकाळी गावातील फडीवर नेऊन पैसे घेऊन यायचे. ठेकेदारी बरीच वर्ष येत होता आणि ठेकेदाराचे काम चालत होते. त्याचबरोबर आंध्रातले 10-12 जण नारायण ठेकेदार सर्वांना चांगला वाटत असे. कोणाची काही एक तक्रार नव्हती. रोख पैसा मिळण्याचे एवढे एकच साधन होते. फॉरेस्ट अगर त्याच्या कामावर गेलो तर मजुरी मिळेल याची खात्री नसे. ठेकेदार येताना 4-5 जीप घेऊन येत असे आणि शेवटी त्याचा ट्रक बिडीपट्टा घेऊन जात असे. गाढ महिनाभर खातपीठ ठेकेदाराच्या डेऱ्यावर पडलेला असे. त्या दिवसात फॉरेस्ट खात्याचे मोठे मोठे साहेब येत, पण त्याची सारी व्यवस्था ठेकेदार करत असे. माडिया कोंबड्यांचे रोख पैसे त्यांना मिळत. ते फक्त ठेकेदाराकडून ठेकेदाराच्या घरची मंडळी 1-2 दिवस येऊन जात. तेव्हा रात्री गावच्या लोकांना नाच गाणं करावे लागत असे आणि फुकट दारू असे गावच्या पाटलाला एवढे करणे भागच होते. जुरूला आठवले. त्या दिवशी जुरू व मैनी अंगणातील मांडपात पानाचे गठ्ठे बांधत होते. दुपार संपत आली होती. झोपडी समोरून जीप गेली. जुरूने तिकडे पाहिले नाही. ठेकेदाराला येऊन 10 दिवस होऊन गेले होते. बिडीपत्त्याचे काम जोरात सुरू होते. 4 दिवसापूर्वी पाऊस पडला होता. नंतर 2 दिवस ठेकेदाराची माणसे चिडचिड करत होती. पूर्वीची पाने भिजून खराब झाली याचा राग ते आदिवाशावर काढत होते. उगाच पाने लहान आहेत, खराब आहेत म्हणून काही पुढे फेकून देत. आदिवाशांना पाण्याचा दुसरा काही उपयोग नव्हता म्हणून ते तिथेच सोडून देत. नंतर तेच पुढे ठेकेदाराची माणसे उचलून फडीत ठेवत होती.
जुरूने पाहिले, पण तो काय बोलणार? एवढा मोठा गाढ काहीच बोलत नव्हता. ठेकेदाराची जीप दारावरून गेली. रुपी ओरडली, दादाकडे गेली. मैनीने बसल्या जागेवर शिवा देऊन परत बोलवले. थोड्या वेळाने काही जण बोलत त्यांच्या घराकडे येत होते. जुरूने आवाजावरून जाणले ठेकेदाराचे पाहुणे असावेत, कारण भाषा वेगळी होती. जुरूने समोर बसलेल्या आपल्या बायकोकडे बघितले. दरवर्षी ठेकेदाराचे पाहुणे येत. 2 दिवस गप्पा मारत हिंडत हसत राहत. त्यांचा त्रास नसे. जुरूने मान वर न करता डोळ्याच्या कोपऱ्यातून अंदाज घेतला. ठेकेदाराची माणसे त्याच्या दारातून अंगणात शिरली. ठेकेदाराच्या माणसासोबत एक मोठी बाई व मुलगी होती. 2 तरुण होते व आकलनपल्लीचा गाडे होता. त्या मुलीने पुरुषासारखे कपडे घातले होते. ते सारेजण जुरूसमोर येऊन उभे राहिले. जुरू घाबरून उभा राहून नमस्कार करू लागला. त्या सर्वांनी परत नमस्कार केला. गाढ मात्र हात बांधून उभा राहिला. ठेकेदाराचा माणूस म्हणाला, "अरे वा, तुम्ही बसा, तुमचे काम करा. साहेब तुमचे घर बघण्यासाठी आले आहेत." ठेकेदाराचा माणूस जुरूला समजावत माडिया भाषेत बोलला. आपल्या माडिया भाषा बोलण्यावर साहेबाच्या घरची माणसे खुश झाली असा तो अंदाज घेत होता. परत खाली बसत असताना जुरूच्या मनात विचार आला, माझे घर पाहण्यासाठी आले आहेत. आपण कधी ठेकेदाराच्या घरी गेलो तर असे एकदम न विचारता घरात जाऊ शकू का? ठेकेदार व त्याची माणसे कोण्या आदिवाशाच्या घरात मनात येईल तेव्हा घुसू शकतात. याचा जुरूला राग येत असे. आपल्या गरिबीची चीड येत असे. आपल्याला राग आला आहे, परंतु तो न दाखवताच नजरेने सर्वांचा वेध घेत राहिला आणि कसलाही धोका नाही हे त्याला समजले. पाहुणे परत जाण्यास निघणार तेवढ्यात त्याचे लक्ष रुपी खेळत असलेले मासे पकडण्याच्या सापळ्याकडे गेले. विचित्र आवाज करत त्याने तो सापळा रुपीच्या हातातून घेतला. घाबरलेली रुपी आईच्या पाठीला चिकटली. तो सापळा हातात घेऊन उलटसुलट करून बघत पाहुणे बोलत होते. आपल्या बापाने केलेला सापळा यांना आवडला याचा आनंद जुरूला झाला होता. अरे, हा सापळा पाहुणे घेऊन जातो म्हणतात, ठेकेदाराने माडिया भाषेत जुरूला सांगितले. जुरू काहीच बोलला नाही. ही जुरूची मूकसंमती आहे असे त्याला वाटले. पाहुण्याने खिशातून एक 10ची नोट काढली व तो जुरूला देऊ केली, पण मोठ्या चपळाईने गार्ड मध्येच आला आणि ती नोट त्याने पाहुण्याला परत ठेवण्यास सांगितली. जुरू संतापाने स्वस्थ उभा राहिला. आपल्याला रडू येईल असे त्याला वाटू लागले. पूर्वी पुढे झालेला हात त्याने मागे घेतला व मानेने नको म्हटले. तो माणूस चांगला 10 रुपये देत होता. हा गाढ मध्येच कशाला आले याचाही जुरूला राग आला. जुरूने पैसे घेण्यास नकार दिला. गाढ व ठेकेदारची माणसं काय बोलतात हे पाहुण्यांना समजत नव्हते. जुरू पैसे घेत नाही एवढेच त्याला समजले. पुढे एक तरुण आला व त्याने 2 रुपयाची नोट जुरूच्या हातात कोंबली. पिशवीतून जुरूने कधीही पाहिले नव्हते असे फळ काढून रुपीला दिले. सर्वजण चालते झाले. बाप मेल्यावर त्यांनी केलेल्या वस्तूचे 2 रुपये मिळवले होते. वर्षाला त्याच्या नावाचा दगड लावून 2 रुपयाची दारू त्या दगडाजवळ आणून ठेवावी असा विचार करून जुरू झोपडीच्या आत गेला आणि ती 2 रुपयाची नोट टोपलीला परत अडकवली. या पावसाळ्यात झोपडीच्या छताकडे बघत लाकडे बदलावी लागतील. त्या अंधारात हे लक्षात येताच त्याच्या पोटात धस्स झालं. लाकडासाठी गार्डला धान, पैसे व कोंबडी द्यावी लागणार. ते कसं शक्य आहे या विचारात तो तिरीमिरीने बाहेर आला. मैनी आता आरामात पानाचे गठ्ठे बांधत होती. बिदीपट्टा तोडल्यावर 2 रुपये मिळत होते. पूर्वी बरे होते. इकडे कोणीच येत नसे. कसलाही त्रास नव्हता. उपाशी पोटी राहत होतो, पण मनाने समाधान तरी होतो. उपाशी तर आजही आहो, पण या जनावरासारखा जगण्याचा राग येत होता. जुरू खाली बसला. रुपी पाहुण्यांनी दिलेले फळ खात होती. ते फळ रुपीच्या हातातून घेऊन फेकून द्यावे असे त्याला वाटलं. काम संपत आले होते. जुरूने कमरेची तंबाखूची पुडी काढली व हातावर तंबाखू घेऊन तो मैनीकडे बघत खाऊ लागला. तंबाखू खाऊन झाल्यानंतर
त्याचे लक्ष लालसूकडे गेले. बाप तंबाखू कसा खातो हे ते निरखून बघत असावा. नजर मिळताच तो दुसरीकडे पाहू लागला आणि जुरूच्या मनात विचार आला, आपण लालसूच्या वयाचे होतो तेव्हा तंबाखू खात होतो याची त्याला आठवण झाली आणि तो हसला. पावसाळा संपत आला होता. नाल्याचे पाणी काही ठिकाणी थांबू लागले होते. धान कापणी सुरू झाली होती. काल परवाच दसरा झाला होता. धानासाठी बोकड घेऊन काही गावचे लोक परत चालले होते.